नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अटल बांबू समृद्धी योजना राबवण्यासाठी या ठिकाणी जे काही बांबूची लागवड असेल तर त्यासाठी योजना स्थापन करण्यात आलेली आहे किंवा नवीन तयार करण्यात आलेली आहे आणि त्या योजनेमध्ये वेळोवेळी या ठिकाणी बदल झालेले आहेत आणि त्याच बदलाचा एक महत्त्वपूर्ण जी-आर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, बांबू लागवडीचं जर आपण बघायला जाल तर बऱ्याचशा उद्योगांमध्ये आपल्याला बांबूची गरज त्या ठिकाणी लागत असते आणि बरेचसे उद्योग त्या बांबूवरती आधारित असतात. तर त्याच बांबूच्या लागवडीसाठी या ठिकाणी अटल बांबू समृद्धी योजना नावाने शासनाने योजना सुरू करण्यात आलेली आहे की ज्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला त्या बांबूच्या लागवडीसाठी म्हणजेच रोपांची खरेदीसाठी त्याचबरोबर त्या रोपांची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी अनुदान दिलं जातं. मग काळजीमध्ये तुमची खतं आले, तुमची निंदणी आली, तुमची पाखडणी आली, त्याचबरोबर विविध प्रकारच्या गोष्टींसाठी आपल्याला त्या ठिकाणी अनुदान दिलं जातं आणि त्या संदर्भातला जी-आर आज आपण बघणार आहोत. तर जी-आर आहे मित्रांनो, शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे पुरवठा व त्यांच्या देखभालीकरता अनुदान देण्यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवण्याबाबत या ठिकाणी जी-आर आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, शासन निर्णय 28 जून 2019 रोजी निर्गमित करण्यात आला होता की ज्या माध्यमातून अटल बांबू समृद्धी योजना राबवण्याकरता शासन निर्णय आला. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी मागणी केल्यास 1 हेक्टर क्षेत्राकरिता 600 टिश्यू कल्चर रोपे घ्यावयाचे प्रावधान करण्यात आलेलं आहे. तसेच सदर योजनेत रोप लागवड, निंदणी, संरक्षण इत्यादी खर्च मात्र शेतकऱ्यानेच करायचा होता. रोपांची किमतीच्या 80% किंवा 50% अनुदान म्हणून भूधारण असल्यास देय होते. त्यानुसार योजनेअंतर्गत बांबू लागवड करण्याकरता फक्त 600 रुपये देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र रोपांचे देखभालीकरता सदर शासन निर्णयात तरतूद करण्यात आलेली नव्हती. राष्ट्रीय बांबू अभियान अंतर्गत बांबू लागवडीकरता एकूण 120 रुपये अनुदान 3 वर्षात विभागून द्यायचे आहे. त्यामुळे शेतकऱ्याला लागवड, खत, निंदणी या कामासाठी अनुदानातून हातभार लागत आहे. या योजनेला भरपूर प्रतिसाद मिळत आहे, परंतु सदर केंद्र पुरस्कृत योजना अत्यल्प अनुदान उपलब्ध होते. त्यामुळे राष्ट्रीय बांबू अभियान योजनेसमरूप अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला बांबू रोपे उपलब्ध करून देण्याबाबतचा खत, निंदणी, पाणी देणे, संरक्षण या कामासाठी अनुदान देणे उचित ठरेल. मागील 5 वर्षात रोजंदारी मजुरीने वाढलेले दर विचारात घेता शेतकऱ्यांना 175 प्रति रोप इतके अनुदान 3 वर्षात म्हणजेच 90 रुपये पहिल्या वर्षात, 50 रुपये दुसऱ्या वर्षात आणि 35 रुपये तिसऱ्या वर्षात विभागून देण्याची तरतूद केल्यास राज्यात बांबू लागवडीला भरपूर प्रतिसाद मिळून बांबू लागवडीत वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न भरघोस होईल. त्या अनुषंगाने अटल बांबू समृद्धी योजना दिनांक 28 जून 2019 रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करून सदर योजना नव्याने राबवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि त्याच अनुषंगाने दिनांक 28 जून 2019 शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आला की जो काही आपला मागचा जी-आर होता की ज्या माध्यमातून अटल बांबू समृद्धी योजना शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर रोपे पुरवठा करण्याची तरतूद होती, तथापि त्यांच्या देखभालीकरता अनुदान देण्याची तरतूद सदर योजनेत नसल्यामुळे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बांबू अभियान या योजनेच्या धर्तीवर अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर रोपे लागवडीकरता अनुदान देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, जो काही आपला मागचा जी-आर होता त्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलं होतं की 1 हेक्टरला 600 रुपये देण्याची तरतूद त्यामध्ये होती आणि त्यामध्ये फक्त रोपांची जी काही किंमत होती तर तिची 80 ते 50% अनुदान लाभार्थ्यांना त्या ठिकाणी भूधारण मर्यादेनुसार देण्यात येणार होतं. रोपवनातील निंदणी, पाणी देणे, खत देणे, संरक्षण इत्यादी करता तरतूद करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे सदर तरतूद रद्द करून त्याऐवजी 2 हेक्टरकरिता 1200 म्हणजे 1200 रोपं लागवड व देखभालीसाठी अनुदान देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. उद्दिष्ट काय आहे योजनेचं, तर शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणे, त्याचबरोबर शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला जोड देण्यासाठी व हवामान बदलास पूर्ण योग्य करण्यासंबंधी सहाय्यभूत होण्यासाठी तसेच उद्योगांना दर्जेदार कच्चा मालाच्या आवश्यकतेच्या उपलब्धतेसाठी शेतजमिनीवरील बांबू लागवडीचे खालील क्षेत्र त्या ठिकाणी वाढवण्यात आलेलं आहे. बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन निर्माण करणे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन त्यांची उपजीविका उंचावण्यास मदत करणे या योजनेचं उद्दिष्ट आहे. टिश्यू कल्चर रोपांकरता नेमक्या प्रजाती कोणत्या आहेत, तर 5 प्रजाती आपल्याला ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. वरील प्रजाती आहेत. योजनेचे सर्वसाधारण तरतूद नेमकी काय असणार आहे, तर पहा, प्रधान मुख्य वनरक्षक नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली जाणार आहे. तर हे जे काही आहे मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की सदर योजनेअंतर्गत टिश्यू कल्चर बांबू रोप पुरवठा व त्यांच्या देखभालीकरिता प्रत्येक शेतकऱ्याला 3 वर्षाकरिता प्रति रोप
₹350 खर्च अपेक्षित असून त्यापैकी 50% रक्कम म्हणून 3 वर्षात देण्यात येईल। तसेच सदर अनुदानाची विभागणी वर्षनिहाय ₹90 प्रथम वर्ष, ₹50 द्वितीय वर्ष, ₹35 तृतीय वर्ष असे एकूण 175 याप्रमाणे प्रथम, द्वितीय आणि तृतीय याप्रमाणे करण्यात येत आहे। पुरवठा करण्यात आलेल्या रोपांची रक्कम अनुदानाचे प्रमाण वार्षिक हप्त्यांमधून समायोजित करण्यात यावी असे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। सदर योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याला 2 हेक्टर क्षेत्राकरिता ₹600 प्रति हेक्टर याप्रमाणे एकूण 1200 बांबू रोपे म्हणजेच 5 बाय 4 मीटर अंतरावर लागवड त्या ठिकाणी करायची व देखभालीकरता अनुदान देण्यात येईल असं प्रावधान या GR मध्ये आहे। आणि ज्या काही आहेत तर वेगळ्या शासनाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार या योजनेची अंमलबजावणी होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओसहित, तोपर्यंत धन्यवाद।